एक बेड, बेड चार. नमस्कार. आपण नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन असे माहितीपूर्ण कार्यक्रम घेऊन येत असतो, जेणेकरून आपल्या रोजच्या जगण्यामध्ये त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग व्हावा. खरं तर मंडळी, बऱ्याचदा आपल्याला आपला हक्क बजावायचा असतो, पण त्यासाठी कोणते कायदे आहेत याची मात्र आपल्याला माहिती नसते. एक जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित भविष्यासाठी आपले कोणते हक्क आहेत आणि आपले कोणते कायदे आहेत याचं ज्ञान आणि भान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपले हक्क आपला कायदा ही अशीच एक माहितीपूर्ण मालिका आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आणि या मालिकेत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपले हक्क आपला कायदा या मालिकेमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या कायद्यांविषयी माहिती करून घेणार आहोत. कारण कधी कधी काय होतं, आपली एक छोटीशी चूक असते आणि त्याच्यामुळे आपलं सगळं स्वप्न, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि म्हणूनच आजच्या या मालिकेमध्ये आपण बोलणार आहोत जे आयुष्यभराचं लोकांचं स्वप्न असतं, घर खरेदी करणं. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यभराची मेहनत उद्ध्वस्त करून घेऊ शकते. आणि म्हणूनच आपले हक्क आपला कायदा या अंतर्गत आज आपण माझं घर माझा हक्क या कायद्याविषयी बोलणार आहोत. आणि नेहमीप्रमाणेच आपण आपल्या इथे तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट हर्षद भडभडे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. ॲडव्होकेट हर्षद भडभडे हे मुंबई उच्च न्यायालयातील एक अनुभवी आणि नामांकित असे वकील आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडीत असा त्यांचा 27 वर्षांहूनही अधिक असा अनुभव आहे. आज आपण घर खरेदी करताना रेरा म्हणजे काय, किंवा ते नोंदणीकृत असणं किती गरजेचं आहे, किंवा काय काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. घर जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा खरंच खूप छान असा हा विषय असतो की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एकतरी घर असावं. पण कधी कधी काय होतं की आपला हक्क काय, कायदे काय यांचं अज्ञान होतं, आपल्याला माहीत नसतं आणि एक छोटीशी चूक आपल्याकडून होतो. जेव्हा आपण रेराविषयी बोलतो तेव्हा ते प्रोजेक्ट नोंदणीकृत असणं किती गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे? रेरा हा 2017 साली अस्तित्वात आला. 1 मे 2017 पासून तो महाराष्ट्रात लागू झाला. 1 मे 2017 नंतर जे प्रोजेक्ट्स चालू होते अथवा पूर्णत्वास गेले नव्हते आणि 2017 नंतर सुरू होणारे सर्व नवीन प्रोजेक्ट्स यांना रेरा लागू होतो. आणि त्या सर्व प्रोजेक्ट्सना त्यांचं मार्केटिंग अथवा विक्री करायच्या आधी रजिस्टर करणं हे कंपल्सरी आहे. पण ती नोंदणी कधी करायची असते? ज्या क्षणाला एखाद्या प्रोजेक्टला CC मिळते, म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, की जो प्रोजेक्ट बिल्डर जेव्हा आपला पहिला प्लॅन सँक्शन करून घेतो, अप्रुव्हल्स घेतो आणि पहिली जेव्हा CC मिळते, ती CC मिळाल्यानंतर आणि विक्री किंवा मार्केटिंग करायच्या आधी हा प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. नक्कीच. पण जेव्हा आपण एखादं घर खरेदी करतो सर, त्यावेळेला बिल्डरकडून अशी कोणती कागदपत्र आहे की तपासून घेणं खूप गरजेचं आहे? मग बऱ्याचदा आपल्याला माहीतच नसतं. नाही, घर खरेदी करताना सर्वप्रथम आपण जेव्हा एखाद्या, आता महारेराची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर आपण जेव्हा व्हिजिट कराल तेव्हा सर्वप्रथम आपण बघा त्याचं टायटल सर्टिफिकेट. ज्या जमिनीवरती प्रोजेक्ट बनत आहे त्या जमिनीचे मालक कोण आहेत आणि जे बिल्डर स्वतःला प्रमोटर म्हणून म्हणवत आहेत तर त्यांना त्यांचे बांधकामाचे अधिकार हे कसे मिळालेले आहेत. तर टायटल सर्टिफिकेटवरून तुम्हाला एक प्रिन्सिपली एक आयडिया येते की कसे त्या जागेचं टायटल आणि त्या फ्लॅटचं टायटल तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासोबतच त्या वेबसाईटवरती तुम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट मिळेल. जर जो बिल्डर लँडलॉर्डकडनं अथवा सोसायटीकडनं त्यांनी डेव्हलपमेंटचे अधिकार घेतले असतील तर ते ॲग्रीमेंट त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. ते ॲग्रीमेंट तुम्ही तपासून बघा
त्याच्यामध्ये काही त्रुटी नाही आहेत ना बघा. त्याच्यासोबतच एन्कम्ब्रन्सेस सर्टिफिकेट असतं. एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट म्हणजे हा प्रोजेक्ट कुणाला मॉर्गेज केलेला आहे, कुठच्या बँकेला गहाण ठेवलेला आहे, अथवा त्याच्यामध्ये आणि काही कायदेशीर केसेस चालू आहेत तर ते दिलेलं असतं. लिटिगेशन पेंडिंग काय आहे ते दिलेलं असतं. ते आपण जरूर पाहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही जो फ्लॅट घेणार आहात त्या फ्लॅटला, त्या मजल्याला आपल्याकडे मुंबईमध्ये CC किंवा कमेन्समेंट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते फ्लोअर वाईज दिलं जातं. त्यामुळे तुम्ही ज्या मजल्यावरती फ्लॅट बुक करू इच्छिता त्या मजल्याला, त्या फ्लॅटला कमेन्समेंट सर्टिफिकेट, बांधकाम परवानगी आहे की नाही हे सर्वप्रथम व्हेरीफाय करणं माझ्या मते गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं आहे. पण जेव्हा आता तुम्ही रेराविषयी म्हणताय, जो नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये ग्राहकांचे हक्क बऱ्याच जण त्यांनाच माहीत नसतं की हे माझे हक्क आहेत किंवा हे बघितले पाहिजेत. तर रेरा अंतर्गत ग्राहकांचे कोणते मुख्य हक्क आहेत? मुळात मॅडम रेरा म्हणजे काय? पूर्णतः ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न. हा जो पर्टिक्युलर क्षेत्र आहे याच्यामध्ये पूर्वी असं व्हायचं आपल्याला सँक्शन प्लान्स असतील अथवा मी जसं म्हटलं टायटल सर्टिफिकेट, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स, त्याच्यानंतर तुमच्या ॲम्युनिटीजबद्दलच्या डिटेल्स, ह्या सगळ्या मिळणं थोडं अवघड होतं. मात्र आता रेरा आल्यापासून ह्या सर्व गोष्टी ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड करणं हे बिल्डरला बंधनकारक आहे. आणि त्यामुळे जर जो कोणी फ्लॅट परचेसर आहे त्यांनी जर त्या वेबसाईटवर जाऊन ते पाहिलं तर माझ्या मते त्याला त्या सर्व गोष्टी ज्या एक घर घेण्या अगोदर माहिती असणं गरजेचं आहे त्या वेबसाईटवरती त्याला मिळतील. आणि ती जी ट्रान्सपरन्सी अपेक्षित आहे ती मोठ्या प्रमाणात रेरा आल्यानंतर या क्षेत्रामध्ये आली आहे असं म्हणता येईल. नक्कीच. पण बऱ्याचदा असं होतं की एखादी मालमत्ता खरोखर विक्रीसाठी आहे. कारण असं होतं की एखादं घर असेल किंवा 2 किंवा 3 जणांना विकलं जातं किंवा एखादी जागा, तर ती खरोखर विक्रीसाठी आहे हे कसं तपासायचं? मॅडम, जर प्रोजेक्ट नवीन आहे आणि समजा त्याच्यामध्ये आपण एखादा फ्लॅट आयडेंटिफाय केला तर वेबसाईटवरती रेराच्या तिथे दिसतं की किती अपार्टमेंट सोल्ड आहेत, किती अपार्टमेंट अनसोल्ड आहेत. हा एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तो जो पर्टिक्युलर अपार्टमेंट तुम्ही सिलेक्ट करता त्याचं जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतं अथवा ड्राफ्ट ॲग्रीमेंट फॉर सेल येतं त्याच्यामध्ये डिस्क्लोजर करणं हे मॅन्डेटरी आहे की हा सेल कसा झाला आहे किंवा टायटल कसं डिराईव्ह झालं आहे त्या अपार्टमेंटला. तर त्याच्यावरून तुमच्या निश्चित लक्षात येईल की नवीन प्रोजेक्टमध्ये जर आपण फ्लॅट बुक करत आहात तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये आपण जो फ्लॅट विकत घेतो त्याचं टायटल तुम्ही कसं डिराईव्ह करत आहात. हेच जर समजा तुम्ही म्हणलात एखादा जुना फ्लॅट आपण बुक करतोय, कारण प्रत्येक वेळेला फ्लॅट परचेसर हा नवीन बिल्डिंगमध्येच घर घेतो असं नाही आहे. तर माझ्या मते जेव्हा जुन्या बिल्डिंगमध्ये म्हणजे 2017च्या आधी ज्या बिल्डिंगना पूर्णत्व दाखला मिळालेला आहे अशा बिल्डिंगमध्ये जर एखादा रिसेलमध्ये फ्लॅट घेत असेल तर मात्र त्या फ्लॅट परचेसरने थोडी अधिक दक्षता बाळगणे गरजेचं आहे. याचं कारण त्या काळी एवढी ट्रान्सपरन्सी नव्हती. त्यामुळे तुम्ही जे फ्लॅट विकत घेत आहात आणि त्याचे जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला तुमच्या आधीचा जो ओनर आहे तोच ते सप्लाय करतो आहे अथवा ती सोसायटी सप्लाय करते. त्यामुळे मात्र तुम्हाला त्याचं टायटल सर्टिफिकेट एखाद वेळेस विकणाऱ्याकडे नसेल तर मग तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा सर्च घ्यायला पाहिजे. एक प्रोफेशनल योग्य तो कायदेशीर सल्लागार नेमून त्याचा टायटल सर्च घेतला पाहिजे. तसेच सोसायटीकडनं जेव्हा NOC आपण घेतो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतो, तेव्हा हा फ्लॅट हा कुठच्या बँकेला मॉर्गेज होता का अथवा ह्या फ्लॅट संदर्भात काही लिटिगेशन आहे का किंवा काही कंप्लायन्सेस बाकी असतात. म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर मग विलच्या अनुषंगाने जर त्याची मालकी असेल तर विल प्रोबेट केलं आहे का, त्यावेळेचा असेल तर विल प्रोबेट केलं आहे का, अथवा विल नसेल तर सर्व लिगल एअर्स रेकॉर्डवर आणलेले आहेत का, हे थोडंसं तपासून घेणं गरजेचं पडतं. तसंच अगदी महत्त्वाचं म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही घर घेताय, जुनी बिल्डिंग असते, तिला त्यावेळेला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं होतं का किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं होतं का. कारण मुंबईमध्ये आता आपण पाहतो 70-80 हजार बिल्डिंग्स विदाऊट OC आहे आणि मग ते परत बेकायदेशीर बांधकामात आपल्याला पुढे मग ते फ्लॅट विकत घेतात आणि मग बँक लोन मिळत नाहीत. तर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बिल्डिंगला OC मिळाली होती का,
सोसायटी व्यवस्थित फॉर्म झालेली आहे ना, आणि त्या सोसायटीच्या नावाने त्या जमिनीचा कन्व्हेयन्स झालेला आहे ना, हे माझ्या मते अगदी बेसिक सुरुवात जे आपण म्हणतो की हे निदान एवढं तरी बघणं हे फ्लॅट परचेसरने, नवीन फ्लॅट परचेसरने अपेक्षित आहे. सर, खरं तर जेव्हा आपण म्हणतो की घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, आणि आज आपण घर घेताना काय काय कायदे आहेत किंवा कुठले कुठले कायदे त्याच्या अंतर्गत येतात, आपण काय लक्ष दिलं पाहिजे याविषयी बोलतोय. बऱ्याच असं होतं की जसं तुम्ही सांगितलं की 70 ते 80% प्रोजेक्ट अनधिकृत असतात, की ज्यांची ओसी नसते किंवा काय, आणि अनेक असे आपले जे ग्राहक असतात की जे घर खरेदी करतात आणि या गोष्टी नंतर कळतात. अगदी पेपरपत्र, डुप्लिकेट पेपर बनवले जातात. मग मुळात घर खरेदी करताना असे कुठले रेड फ्लॅग आहेत की ज्याच्यापासून आपण सावधच राहिलं पाहिजे आणि दूर राहिलं पाहिजे? जे बेकायदेशीर प्रोजेक्ट असतात ते आता अर्थात काही अपवाद वगळता त्यांना रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळूच शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे प्लॅन सँक्शन नाहीत. त्यामुळे जर तुम्ही नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत बोलत असाल तर ज्या प्रोजेक्ट्सना रेरा रजिस्ट्रेशन नाही आहे, अर्थात त्याला 2 अपवाद आहेत. एक, जर प्लॉटची साईज 500 मीटरच्या पेक्षा कमी असेल किंवा 8हून कमी अपार्टमेंट असतील तर हा एक भाग झाला. पण अदरवाईज जर रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाही आहे आणि बिल्डर ओरिजिनल सँक्शन प्लॅन दाखवण्यास टाळाटाळ करत असेल तर माझ्या मते जरा तिथे रेड फ्लॅग असू शकतो. हां, म्हणजे तुम्ही जरा काळजी बाळगली पाहिजे. काही ठिकाणी मी असं पाहिलं बऱ्याच माझ्या थोड्याशा कारकिर्दीमध्ये की स्वस्त असतात ते फ्लॅट्स. म्हणजे बाजूच्याच बिल्डिंगमध्ये समजा 50,000 रुपये स्क्वेअर फीट भाव असेल किंवा 40,000 भाव असेल, तर हे फ्लॅट्स अगदीच 10,000, 15,000, 20,000 असतात. म्हणजे तिथे खरं तर मनात एक शंकेची समजून जावं हां, की हे बाजूच्या बिल्डिंगमध्ये एवढा भाव चालू असताना हा आपल्याला स्वस्त या एरियाचा भाव. म्हणजे मी असं म्हणत नाही पर्टिक्युलर बिल्डिंग एखादी काही कारणास्तव सुंदर आहे किंवा लँडमार्क असेल तर तिचा भाव वेगळा असतो, पण एक एरियामध्ये साधारणतः भाव रेडी रेकनर रेटनुसार तुम्हाला अंदाज येतो. पण त्या रेडी रेकनरच्या पेक्षाही कधी कधी कमी भावात किंवा त्या भावाच्या आसपास जेव्हा घरं मिळायला लागतात तेव्हा मात्र बायरने थोडंसं मनात शंका घेतली पाहिजे की असं का होतं आहे. जर बाजूच्याच आसपासच्या बिल्डिंगमध्ये इतका महाग भाव आहे, आपल्याला हा बिल्डर एवढा मेहरबान का होतो आहे, एवढा स्वस्त फ्लॅट का देतो आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आता तर जे प्रोजेक्ट इल्लिगल आहेत किंवा त्यांचे रजिस्ट्रेशन्स होत नाहीत. मग काही ना काहीतरी कहाण्या काय बनवायला भरपूर असतात. बिल्डर सांगत राहतो ते माझे कागद येणार आहेत, परमिशन येणार आहेत, 6 महिन्याने आपण कागदपत्र करूया, 1 वर्षाने. तर अशा वेळेला माझ्या मते सगळ्यात पहिली एक बायरने काळजी घेतली पाहिजे. कायदा अगदी सोपा आहे. 10% अथवा अधिक जर तुम्ही फ्लॅट परचेस करताना पेमेंट करत असाल नवीन प्रोजेक्टमध्ये तर ॲग्रीमेंट रजिस्टर्ड होणं गरजेचं आहे. जर बिल्डर त्याला टाळाटाळ करत असेल किंवा सांगत असेल की नाही जरा आपण थोड्या वेळाने काहीतरी करूया, तर तुम्ही समजून चला की यात थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. त्या प्रोजेक्टमध्ये थोडं आणि माहिती घेण्याची गरज आहे. आणि अर्थात माझ्या मते आता काही लपलेलं नाही आहे. प्लॅन, सँक्शन प्लॅन्स असतील किंवा तुमच्या ज्या बांधकाम परवानग्या वेगवेगळ्या आहेत तर त्या मागणं हा परचेसरचा, फ्लॅट परचेसरचा अधिकार आहे. तर तो निश्चितच मागू शकतो. भले प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड असेल तर ते वेबसाईटवर मिळेलच, पण तरीसुद्धा तुम्ही जेव्हा त्या साईटवरती जाता फ्लॅट विकत घ्यायला तेव्हा नियम आहे की त्या साईटवरती त्या बिल्डरने तिथे सँक्शन प्लॅन्स आणि सर्व परवानग्या ह्या आपल्या फ्लॅट परचेसर जो आहे त्याला दाखवणं हे गरजेचं आहे. आणि फ्लॅट परचेसरने ते जागरूकतेने मागणे आणि तपासणे हे त्याही तितकंच गरजेचं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये जो फ्लॅट परचेसर फसतो ते एकतर ते नाव आणि दिखावा, तर त्याच्यात त्याने जाऊ नये आणि त्यांनी स्वतःचा अभ्यास कागदपत्रांवरती करावा. माझ्या मित्रांनी तिथे घेतला आहे, माझ्या ओळखीच्यानी तिथे घेतलं आहे, एखाद्या वकिलांनी तिथे घेतला आहे किंवा एखाद्या डॉक्टरनी, प्रसिद्ध फिल्म कलाकारांनी घेतला आहे म्हणून मी घेतला असं असू नये. तुम्ही तुमचा अभ्यास करा, त्यांनी त्याचा केला असेल किंवा नसेलही, पण तुम्ही तुमचा करा. नक्की.
फ्लॅट खरेदी करार करताना बऱ्याचदा न वाचता तिथे सही केली जाते. मुळात हे चुकीचं आहे. आता कसं झालंय, आता एक रेराच्या तो वेबसाईट विश्वास एक असतो की नाही, की एवढं सगळं बघितलेलं आहे, पेपर्स आहेत, त्याच्यामुळे कधी कधी ते जे अग्रीमेंट असतं की 50-60 किंवा ज्या काही पानांचं ते वाचलं जात नाही. मला खरं मला विचारायला तर याची मला कमाल वाटते. म्हणजे आपण बघतो ती रस्त्यावरची भाजी घेताना आणि फळं घेताना सुद्धा लोक इतकं तपासतात आणि स्वतःच्या आयुष्याची कमाई लावून घर घेत असतात, तेव्हा मात्र डोळे मिटून खरेदी खतांवर सही करतात. माझ्या मते आता ह्याच्यात अर्थात मी मगाशी म्हटलं तसं रेरा आल्यापासून थोडासा एक फायदा असा आहे की वेबसाईटवरती ड्राफ्ट ॲग्रीमेंट फॉर सेल हे प्रमोटरला अपलोड करणं कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही टेंटेटिव्हली आपलं ॲग्रीमेंट काय असणार आहे हे वेबसाईटवर जाऊन पाहूच शकता. दुसरी गोष्ट जी मी आपल्या माध्यमामार्फत सांगू इच्छितो, रेराने त्यांचे जे महाराष्ट्राचे रूल्स आहेत जे ड्राफ्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये एक ड्राफ्ट ॲग्रीमेंट फॉर सेल प्रोव्हाइड केलेलं आहे आणि कायद्याची रिक्वायरमेंट आहे की मिनिमम जे त्या ड्राफ्ट ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये आहे ते असलंच पाहिजे. तर जरी तुम्हाला प्रमोटर समजा त्यांच्या वकिलांमार्फत सॉलिसिटरमार्फत एखादे खरेदी खत देत असेल तर तुम्ही स्वतः ते ड्राफ्ट ॲग्रीमेंट फॉर सेलशी कंपॅरिझन करून त्याच्यातील काही त्रुटी आहेत की नाही हे व्हेरीफाय स्वतःही करू शकता. अर्थात मी नेहमी सगळ्यांना सांगतो की तुम्ही प्रोफेशनलची मदत घ्या. सगळ्याच गोष्टी तुम्हाला ऑनलाईन जाऊन वेबसाईटवर जाऊन कळतीलच असं नाही, कारण बऱ्याचदा तेच होतं टेक्निकल इश्यूज खूप असतात किंवा हा माझा अधिकार आहे पण तो त्याच्यामागे कायदा काय हेच कळेपर्यंत तिथे आपली छोटीशी एखादी चूक होऊन जाते. आणि आपण प्रत्येक ठिकाणी एक्सपर्टची मदत घेतो. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही घर घेत असता, मी छोटी छोटी उदाहरणं तुम्हाला देईन. आता आपल्याकडे समजा प्रत्येक घर, आता गावामध्ये तुम्ही गेला तर आमचा जो वकिलांचा बार असतो 40, 50, 100, 200 वकिलांचा बार असतो. तर त्यांना एक अंदाज असतो की कुठच्या प्रोजेक्टमध्ये लिटिगेशन चालू आहे, कोण बिल्डर फसवतो आहे किंवा कोण माणसावरती इथे कोर्टात केसेस चालू आहेत, कशा प्रकारे व्यवहार चालू आहे. हा एक त्यांना अंदाज, जनरल अंदाज असतो. मी असं म्हणत नाही की त्याला पाठ असतं, पण आपण जेव्हा त्या सर्कलमध्ये असतो तर दिवसभरात तुम्ही त्या वकिलांच्या मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला एक टेंटेटिव्ह माहिती असते. एक नवीन बाहेरच्या तुलनेने त्याचं ज्ञान हे निश्चितच जास्त असतं. आणि मग तुम्ही जेव्हा त्याला ते नाव घेता किंवा एक सांगता मला ह्या प्रोजेक्टमध्ये थोडा जरा अभ्यास करून सांगा, तेव्हा अर्थातच जे कायद्याच्या प्रक्रिया आहेत ते तर फॉलो करतातच, पण अनेक वेळेला काही गोष्टी अशा असतात की ज्या रजिस्टर्डच नसतात पण कोर्टात असतात. तर मग त्यावेळेला ह्या प्रोफेशनल्स, ज्या मी नेहमी सांगतो की वकिलांची मदत घ्या. कारण असं नाही आहे की प्रत्येक घेणारा फ्लॅट हा फसतोच, पण जर समजा आपण असं धरून झालं 100 मधील 5 फ्लॅट परचेसर फसत आहेत तर 5 जणांची त्यांच्या पूर्ण आयुष्याची पुंजी तिथे अडकून पडते. आणि मग ती सोडवण्याकरता ते जो कोर्ट कचेऱ्या आणि वकिलांवरती खर्च करतात त्या कंपॅरिझनमध्ये माझ्या मते जर आधीच तुम्ही सल्ला घेतला असतात तर तो अगदी नगण्य ह्याच्यात मिळाला असता. आणि हे सांगताना मी असं सांगू इच्छित नाही की तुम्ही ह्या पर्टिक्युलर वकिलाकडे जा किंवा ह्या पर्टिक्युलर कोर्टात जा. तुम्ही कोणताही एक अनुभवी, आता रेरा अंतर्गत चार्टर्ड अकाउंटंट्स प्रॅक्टिस करतायत, वकील प्रॅक्टिस करतायत, कॉस्ट अकाउंटंट्स प्रॅक्टिस करतायत, बरेच जण आहेत. तर तुम्ही एक एक्सपर्टचा सल्ला जरूर घ्या, हे माझं निश्चित या माध्यमातून सांगणार आहे. नक्कीच ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्याला सगळी माहिती आहे किंवा बिल्डरवर विश्वास ठेवतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवतो आणि जे जास्त एक्सपर्ट नसतात पण अगदी थोडक्यात आपण जर एखाद्या एक्सपर्टची मदत घेतली तर सगळ्यांचा त्रास नक्कीच वाचू शकतो. तर विषय खूप छान आहे, कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, आयुष्यभराची जी पुंजी असते आपण जी त्याच्यामध्ये लावतो. तर अगदी थोडक्यात जाता जाता आपल्या सगळ्या ज्यांना घर खरेदी करायचं, आपलं स्वप्न पूर्ण करायचं, त्यांना काय थोडक्यात संदेश द्याल? घर खरेदी करताना माझ्या मते आपण प्रथमतः 2 भागात ते समजूया. एक आहे जे जुनी घरं, ज्याला रिसेलची घरं आपण म्हणतो. जर तुम्ही रिसेलचं घर घेत असाल तर पहिली गोष्ट जे मी मगाशी सांगितलं, NOC तपासा, त्याचं टायटल सर्टिफिकेट कंपल्सरी घ्या, ते तज्ज्ञाकडनंच घ्या. तुम्हाला
असं तुम्ही म्हणाल अरे मी हा माझ्या समोरच राहतो 40 वर्ष, बाजूलाच राहतो, मला माहिती आहे, तसं करू नका. ते टेक्निकल असतं. त्यामुळे टायटल सर्टिफिकेट जरूर पहा. सोसायटीची NOC बरोबर. मी तुम्हाला म्हटलं मॉर्गेज डीड, बऱ्याच ठिकाणी काय होतं, बँक लोन होतं आणि आम्ही अनुभवातनं सांगतो, बँक लोन माणूस करतो, बँक लोन फेडतो देखील आणि विषय संपून जातो. खरं नियम असा आहे, जर मॉर्गेज डीड रजिस्टर्ड केलं असेल तर त्याचं रिकन्व्हेन्स घेणं गरजेचं आहे. तो रिकन्व्हेन्स राहून जातो. मग कधीतरी बिचारा जो नवीन फ्लॅट पर्चेसर असतो तो घाईगडबडीत ते घर विकत घेतो आणि बँक लोनला जेव्हा जातो तेव्हा त्या टायटलमध्ये तो डिफेक्ट दिसतो, ते मॉर्गेज डीड दिसतं आणि मग सगळं परत चक्र फिरायला लागतं. तर त्यापेक्षा आधीच तुम्ही बघा की जर मॉर्गेज प्रॉपर्टी आहे तर रिकन्व्हेन्स डीड झालं आहे ना, आणि त्या बिल्डिंगचं आयुष्य किती आहे, आजूबाजूला भाव किती आहे, तुमची कार पार्किंग आहे की नाही, ॲम्युनिटीज तुमच्या गरजेप्रमाणे आहेत की नाही, त्याचा मेंटेनन्स किती आहे, हे तुम्ही जर जुनी बिल्डिंग असेल तर बघा. नवीन जर प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेत असेल तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या परमिशन्स व्हॅलिड आहेत ना, हे वेबसाईटवर जाऊन चेक करा. तुमचा जो रेरा कार्पेट एरिया आहे तो तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या मागणीनुसार त्या प्लॅनमध्ये दिसतोय ना बघा. त्या सँक्शन प्लॅनमध्ये लिहिलेलं एक असतं, अलॉटमेंट लेटरमध्ये एक एरिया असतो, मग नंतर भांडणं नको. सगळ्यात महत्त्वाचं बिल्डरचं बॅकग्राऊंड बघा. त्यांनी ह्याच्या आधी 5 वर्षात किती प्रोजेक्ट डिलिव्हर केले, त्याची प्रोजेक्ट डिलिव्हरीची ताकद आहे का, या प्रोजेक्टवर लोन किती आहे, ते लोन फेडून ही बिल्डिंग बांधण्या इतपत त्याच्यात पोटेन्शियल आहे का, हे तुम्ही किती फ्लॅट्स विकले गेलेत हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. कारण किती झालं तरी सगळे काय बिल्डर पैसे खिशातनं लावत नसतो. तर जेवढे फ्लॅट जास्त विकले गेलेले असतात तेवढे पैसे बिल्डरला येणं असतात, तेवढं प्रोजेक्टला फायनान्शियल स्टॅबिलिटी असते. त्यामुळे ते एक आपण बघितलं पाहिजे की किती फ्लॅट्स विकले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे मी जे म्हणलं, आपल्या ॲम्युनिटीज आणि कार पार्किंग फॅसिलिटीज किंवा बाकीच्या ह्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत ना, हे सगळं बघणं खरंच खूप गरजेचं आहे. आज आपल्या याच्यामध्ये आपण बघितलं की आपले हक्क आपला कायदा. जेव्हा आपण हक्क म्हणतो ते कायदे आपल्याला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आजच्या या मालिकेअंतर्गत माझं घर माझा हक्क याच्यामध्ये काय छोट्या छोट्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजे हे आता आपल्याला ॲडव्होकेट हर्षद भडभडे सरांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं. सर, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता आपण इथेच थांबत आहोत. पुढच्या वेळेला भेटूया एका नवीन कायद्यासह. धन्यवाद.